परंतु निवडून येणारा पक्ष सत्तेत टिकणार नाही, तो जास्तीत जास्त 6 महिने ती सत्ता राहील. म्हणजे ज्या दिवशी अशी पूर्ण तयारी होती की फडणवीस आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार, त्याच्या 5 दिवस अगोदर एक व्हिडिओ मी अपलोड केला होता की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील. त्याच्यानंतर जेव्हा आता निवडणुका झाल्यात तेव्हा सर्वांना पूर्ण विश्वास होता की मोदीजी 400 पार. नक्की. हां, आणि तेव्हा मी ज्या दिवशी व्हिडिओ टाकला की नाही, मोदीजींना प्रचंड संघर्ष आहे आणि काठावर जेमतेम मदतीने पास होतील. बरोबर. आता जी महादशा सुरू आहे ती केतूची महादशा सुरू आहे महाराष्ट्रावर. हो. अजित पवार यांची कुंभ राशीची पत्रिका आहे. ओके. ती शनिदेवांची पत्रिका आहे. ती पत्रिका अत्यंत चांगली आहे आणि म्हणून मग जेव्हा शनिदेव कुंभ राशीत गेले तर मी एक व्हिडिओ टाकला होता की काहीतरी लॉटरी लागल्यासारखं, आणि त्याच्या 4 महिन्यानंतर ते उपमुख्यमंत्री झाले की जे कुठेच यादीत नव्हतं. काहीच. मुख्यमंत्री पद मिळू शकतं. हो, तेव्हा चान्सेस आहे. तेव्हाच आहे चान्सेस काय, तेव्हा गॅरंटी. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबद्दल काय वाटतं? त्यांचे चान्सेस काय आहे मुख्यमंत्री पद वगैरे? घेऊयात सुप्रिया सुळे. की बाळासाहेब थोरात हे एक नाव आहे की भरपूर लोक म्हणतात की बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहे जर काँग्रेसच्या जास्त सीट आल्या आणि महाविकास आघाडीचं सरकार बसलं तर. येस, होय. इथे बऱ्यापैकी सकारात्मकता आहे. हो. म्हणजे मागच्या त्यांच्या याच्या निवडणुकीत ज्या काही सीट असतील त्या 20 ते 25% प्लस आहे. हो. तर जे ऑलरेडी मुख्यमंत्री होऊन गेलेले ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ओके. धृतराष्ट्र जसा अंधपुत्र भक्त होता तसं कुठेतरी अंधपुत्र प्रेम इथे या पत्रिकेत दिसतं. म्हणजे मुलाबद्दल जास्त प्रेम, त्यामुळे स्वतःची अधोगती ही पत्रिका दाखवते. बरोबर. मग मॅम काय वाटतं, मुख्यमंत्री पद परत मिळेल? पण फडणवीसांसोबत असं का होतं मॅम? 2014 ते 19 मध्ये खूप चांगलं काम होतं. म्हणजे काय गोष्टी नडताय मॅम त्यांना? पत्रिकेनुसार काय गोष्टी नडताय? नाही, इथे पुन्हा केतूची महादशा आहे. फडणवीसांना पण केतूची महादशा आहे. आणि म्हणूनच मागे जेव्हा मी त्यांच्याबद्दल बोलली होती तर त्यांना मी सांगितलं होतं जोपर्यंत तुमची केतूची महादशा आहे तुम्ही किंग मेकर राहा. आणि म्हणूनच हे एवढं सोपं नसतं की समोर मुख्यमंत्र्याची खुर्ची आहे, आपण बसणार आणि त्या क्षणी असं तसं 2 पावलं मागे सरकणं हे अक्षरशः सोपं नाही. हे केतू करून घेऊ शकतो. तर तुम्हाला वाटतं की देवेंद्र फडणवीस फ्युचरमध्ये कधी पंतप्रधान बनू शकतात? महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, म्हणजे त्यांना मुख्यमंत्री करणारा ग्रह जर कोणता असेल तर तो राहू होता. ओके. आणि आता सुद्धा त्यांना राहूचीच महादशा सुरू असून आणि विशेष म्हणजे शुक्र हा स्त्री ग्रह आहे तर महिला वर्ग एक सपोर्ट देते, म्हणजे त्यांना बहिणी भरभरून पावतील. म्हणजे लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्यांना पावते. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे ॲस्ट्रो गुरु डॉक्टर ज्योती जोशी मॅम. मॅम, तुमचं स्वागत आहे बँटर विथ चेतन मध्ये. मला सुद्धा इथे येऊन खूप आनंद वाटतोय. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मी जळगावचा आहे आणि मॅम सुद्धा जळगावच्या आहे. तर ते एक वेगळं आहे की मी पहिल्यांदा म्हणजे जळगावच्या ॲस्ट्रॉलॉजर सोबत आणि जे पण इतके फेमस आहे त्यांच्यासोबत पॉडकास्ट करण्याचा मला चान्स मिळाला आहे. तर मॅम, तुमचं खरंच मनापासून धन्यवाद की तुम्ही आज पुण्याला येऊन आपण आज पॉडकास्ट करतोय दोन्ही जळगावचे. आणि मला सुद्धा छान वाटतं की एक तरुण पिढी या शास्त्राकडे वळते की जे आपलं पारंपरिक शास्त्र आहे. बरोबर. त्या शास्त्राचा अभ्यास जेव्हा तरुण पिढी करते तर ती आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असते. येस. तर मित्रांनो, आजचा जो आपला पॉडकास्ट आहे ना, हा महाराष्ट्राच्या ज्या विधानसभेच्या निवडणुका आहे त्या आता तोंडावर आहे. 20 तारखेला निवडणुका आहे आणि 23 तारखेला त्याचा रिझल्ट लागणार आहे. मॅमची जी सगळ्यात मेन गोष्ट आहे ना की कोण जिंकणार आणि कोण हारणार याचं जे ॲक्च्युअल प्रेडिक्शन आहे ते मॅमनी आजपर्यंत दिलेलं खरं ठरलेलं आहे. तर आज सुरुवात करतानाच मॅमला आपण विचारू की त्याचे कोणकोणते प्रेडिक्शन आजपर्यंत खरे ठरले. पण आपल्या आजच्या पॉडकास्टमध्ये आपण काय बोलणार आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर जितके पण महाराष्ट्रातले मोठे मोठे नेते जे मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आणि महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यापैकी कोण जिंकू शकतं आणि त्या नेत्यांपैकी कोण मुख्यमंत्री बनू शकतं या सगळ्या गोष्टींवर पुढच्या 30 ते 35 मिनिटांमध्ये आज आपण ज्योती मॅमसोबत चर्चा करणार आहे. तर मॅम, सगळ्यात पहिले तर मला सांगा की आजपर्यंत तुमचे एवढे प्रेडिक्शन खरे ठरले त्याच्या मागचं कारण आणि ते कोणकोणते प्रेडिक्शन होते मागच्या 30-40 वर्षातलेच ॲक्च्युली बघायला गेलं तर तुमचा जो अभ्यास आहे तर त्याबद्दल काय सांगा? नाही,
ही शास्त्राची बहती आहे. कसं होतं ना की आपलं शास्त्र हे इतकं सखोल आहे की ते आपल्याला मार्गदर्शन करतं. ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शक शास्त्र आहे. म्हणजे ज्या दिवशी अशी पूर्ण तयारी होती की फडणवीस आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, त्याच्या 5 दिवस अगोदर एक व्हिडिओ मी अपलोड केला होता की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील. 4 दिवस सर्व म्हणजे माझ्या नातेवाईकांनी, ओळखीच्यांनी सगळ्यांनी कमेंट्स केल्या की हे काय आहे. मी काही उत्तर दिलं नाही. आणि जेव्हा शपथविधी सुरू झाला 10 मिनटं अगोदर दिल्लीहून तिथे फोन पोहोचला. त्या 10 मिनटानंतर माझ्याजवळ असलेले 5ही फोन ब्लॉक झाले, एवढे वाजत होते. कारण ती घटना तेव्हा अशक्य होती. बरोबर. त्याच्यानंतर म्हणजे हे शास्त्र सखोल आहे असं माझं म्हणणं आहे की हे यात आपलं कर्तृत्व काहीच नसतं. आपल्याला जे ऋषीमुनींनी लिहून दिलेलं आहे ते आपण वाचायचं. बरोबर. किंवा आपले उद्धव ठाकरे यांचं सरकार पडेल असं कोणाला तेव्हा वाटत नव्हतं. ती घटना सांगताना एक 15 दिवसाची माझी तारीख चुकलेली आहे आणि तुम्ही आता यूट्यूबवर पाहाल तर ते तुमच्या लक्षातही येईल. एक वर्ष अगोदर मी सांगितलं होतं आणि 15 दिवस तारीख चुकलेली होती. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका या लेट होतील हा व्हिडिओ माझा अगोदर आलेला होता 1.5 वर्षापूर्वी. आणि जेव्हा लोकसभेच्या पण तारखा डिक्लेअर झाल्या तरी भरपूर अभ्यासक आनंदी होतात, विशेष म्हणजे तरुण पिढी आनंदी होते. बरोबर. त्याच्यानंतर जेव्हा आता निवडणुका झाल्यात तेव्हा सर्वांना पूर्ण विश्वास होता की मोदीजी 400 पार. नक्की. आणि तेव्हा मी ज्या दिवशी व्हिडिओ टाकला की नाही, मोदीजींना प्रचंड संघर्ष आहे आणि काठावर जेमतेम मदतीने पास होतील. बरोबर. हेच वाक्य आहे माझं. कारण मी ओरिजिनल भाषा जी आहे ती सोडत नाही, लोकांच्या भाषेत लोकांशी बोलावं. बरोबर आहे. तर तेव्हा सुद्धा म्हणजे खूप लोकांना आश्चर्य वाटलं. आणि सत्ता संघर्ष ही मालिकाच मी अपलोड केली होती. 38 व्हिडिओ होते आणि त्या सर्व व्हिडिओमध्ये बरेच प्रिडिक्शन केले आणि जवळपास सगळे खरे ठरले. आणि मी हे एवढ्या कॉन्फिडन्सली यासाठी सांगू शकते की ती प्लेलिस्ट आहे. ती प्लेलिस्ट ओपन केली की प्रत्येक प्रिडिक्शन येतो आणि नंतर घडलेल्या घटना येतात. बरोबर. प्रिडिक्शनच्या तारखा या 1.5 वर्षापूर्वीच्या, म्हणजे मी 2023 मध्येच दिलं होतं सत्ता संघर्ष 2024. ओके. निवडणूक उभी राहिल्यावर मत व्यक्त करणं किंवा भाकीत करणं आपलं जगातल्या सर्व शास्त्रांपैकी एकमेव शास्त्र आहे की जे भविष्यात घडणाऱ्या घटना सांगतं. बरोबर आहे. मग आपणही 1.5 वर्ष मागे जायला हरकत नाही. एक्झॅक्टली. राईट. तर मॅम तुम्ही एक्झाम्पल दिले की एवढ्या सगळ्या गोष्टींचं, आणि मॅमला हेही माहिती आहे की या निवडणुकांमध्ये काय होणार आहे, पण तुम्हाला त्यासाठी शेवटपर्यंत टिकावं लागेल. मॅम सगळ्यात मेन गोष्ट की निवडणुका होत्या महाराष्ट्राच्या, जर आपण महाराष्ट्राचा विचार केला, आपल्या राज्याचा विचार केला तर काय वाटतं आपल्या राज्याबद्दल तुम्हाला? नाही, खूप छान प्रश्न आहे हे. आपण महाराष्ट्र राज्याचीच पत्रिका घेऊ की जसं आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र राज्याची निर्मिती, तर ती पत्रिका अत्यंत सुंदर आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या पत्रिका ही मिथुन राशीची पत्रिका येते, असं सगळं महाराष्ट्राच्या पत्रिकेचं प्रचंड वैशिष्ट्य आहे. आणि जेव्हापासून महाराष्ट्र निर्माण झाला तेव्हापासून महाराष्ट्र त्या पद्धतीने प्रगती करत गेला. बरोबर. परंतु कोणतीही पत्रिका पूर्ण चांगली किंवा पूर्ण वाईट नसते. तिचा एक काळ असतो. म्हणजे जेव्हा महाराष्ट्र निर्मिती झाली तेव्हापासून महाराष्ट्राची अशी प्रगती चालू होती. 1990 मध्ये असं काहीतरी घडलं की तिथून अशी व्हायला लागली. इतर राज्याच्या तुलनेत विकासाची जी गंगा होती ती महाराष्ट्रात अचानक कमी झाली. बरोबर. आणि ती अजूनही चालू आहे. मग हे असं का घडलं? महाराष्ट्र अत्यंत बुद्धिमान, सर्व गोष्टीत आघाडी घेणारं राज्य असं स्टॅच्यू सारखं झालं. म्हणजे विकास चालू आहे, नो डाऊट. परंतु जेव्हा आपण इतर राज्यांशी तुलना करतो, कम्पेअर करतो, तेव्हा कुठेतरी ते कमी आहे. मग ते का घडलं तर त्याला आमच्या पत्रिकेत कारण असतं, ते म्हणजे महादशा. आता जी महादशा सुरू आहे ती केतूची महादशा सुरू आहे महाराष्ट्रावर. हो. मग महाराष्ट्राचं आजचं कर्म काय चाललेलं आहे? स्थिर सरकार नाहीच आहे, गोलमाल राजकारण, अशी आम्ही
हेडिंगच दिलंय महाराष्ट्राचं गोलमाल राजकारण. बरोबर. यापूर्वी असं कधी घडलं का महाराष्ट्रात? नाही, इतकं तर कधीच झालं नाही मॅम. इतके पक्ष आणि एक पक्ष म्हणजे निवडून कुणासोबत येत आहेत, म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेना, नंतर ते जातात मग राष्ट्रवादी काँग्रेस सोबत, नंतर मग ते पडतं, मग फडणवीस सरकार येतं. म्हणजे एखाद्या दिवशी एखाद्या आमदाराला झोपेतून उठवलं आणि विचारलं तू कोणत्या पक्षात आहे, तो नक्कीच सांगू शकणार. खरी गोष्ट आहे ही गोष्ट महाराष्ट्राशिवाय भारतात एवढे राज्य आहे, कुठे घडते का? नाही. मग महाराष्ट्रात का घडते? केतूची महादशा आहे त्यामुळे. हो, केतूची महादशा आहे. केतू दशम स्थानात आहे. दशम स्थान आहे कर्मस्थान आहे आणि जोडीला नीचीचा बुध आहे. ओके. तर ही जी सगळी स्थिती झालेली आहे, हा बुध नीचभंग राजयोग करतोय. मग नीचभंग राजयोग काय असतं की असं अगोदर संघर्ष, अडथळे, सावळा गोंधळ आणि त्यानंतर प्रचंड प्रगती. म्हणजे डाऊन वर जातो आणि नंतर एकदम अपवर्ड जातो. ते अपवर्ड जाईल 2027 मध्ये. 2027 ला. हा, परंतु आज जर म्हणाल तर आता म्हणजे हे वाक्य सगळ्यांना थोडंसं हे चुकीचं वाटू शकतं, परंतु आम्ही खरं तर मला राजकारण कळतच नाही. बरोबर. मला फक्त पत्रिका कळते. तर पत्रिका जर आपण पाहिली तर आता निवडून येणारा पक्ष सत्तेत टिकणार नाही. ओके. म्हणजे आता जोही पक्ष निवडून कोणताही येऊ द्या, तर आपण नंतर बोलणार आहोत. शेवटी सांगणारच आहे. क्रमाक्रमाने एक एक पत्रिका विश्लेषण होतील. परंतु निवडून येणारा पक्ष सत्तेत टिकणार नाही. तो जास्तीत जास्त 6 महिने ती सत्ता राहील. मॅम हे तर झाली आपली महाराष्ट्राचं आपण एक ओव्हरऑल हे केलं. आपल्याला माहिती आहे की आपलं राज्य हे खूप चांगलं राज्य आहे. खूप हुशार लोक आपल्या राज्यात राहतात. मुंबई सारखं एक मोठं खनिज आपल्याला भेटलेलं आहे की सोन्याची खाणच म्हणता येईल तिला. बाकीचा महाराष्ट्र बघितला गेला तर थोडंसं कमी उत्पन्न येतं किंवा कमी थोडंसं हे वाटतं. बट ठीक आहे. आता तुम्ही सांगितलं मी मुंबईचा विषय काढला म्हणून सांगते. मुंबईचं जे सगळ्यात मोठी ताकद बॉलिवूड. तर या महादशेत ती ताकद कन्वर्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मॅम कन्वर्ट म्हणजे कसं? म्हणजे महाराष्ट्रातून जाऊन दुसऱ्या एखाद्या राज्यात, म्हणजे हा विषय शकतं. कारण केतू असं करून टाकतो अनिश्चितता वगैरे. हो, तर ती शक्यता आहे. ऍक्च्युली योगी आदित्यनाथ येऊनच गेलेले आपल्या महाराष्ट्रात चेक करायला बॉलिवूडचं. अच्छा. हा, मागे आले होते मॅम ते. आणि ते युपी मध्ये करतायत ऍक्च्युली. एक चांगलं स्टुडिओ म्हणजे फिल्म इंडस्ट्रीचं ते करताय. तुम्ही जे सांगितलं तर ते इथे प्रूव्ह पण होतंय की शक्यता आहे ते घडू शकतं. तर मॅम आता जर आपण अजित पवारांचा विचार केला, आता आपण एक एक नेत्यांकडे जो महाराष्ट्रातल्या की जे नेते खूप जास्त फेमस आहे आणि ज्यांना इच्छा पण आहे की मला मुख्यमंत्री बनायचं किंवा त्या पक्षाला मुख्यमंत्री बनायचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? होय, माझ्या लॅपटॉपला बहुतेक सगळ्यांच्या पत्रिका आहे. आपण तुम्ही सांगाल तशी पत्रिका घेऊ शकतो. कारण मला सवय अधूनमधून पत्रिका काढाव्या आणि अभ्यास करा. बरोबर. आपण अजित पवारांपासून सुरुवात करू मॅम. सगळे नेते घेऊ जितके आपल्याला घेता येतील. 5-6 नेते जे पण महत्वाचे सगळे येणार आहे का आपल्या याच्यामध्ये? आता देवेंद्र फडणवीस येणार, एकनाथ शिंदे येणार आहे, सुप्रिया सुळे येणार आहे, अजित पवार आता आपण घेतले. त्यासोबत काँग्रेसच्या काही नेत्यांबद्दल आपण बोलणार आहे. अजित पवार यांची कुंभ राशीची पत्रिका आहे. ओके. ती शनिदेवांची पत्रिका आहे. ती पत्रिका अत्यंत चांगली आहे आणि म्हणून मग जेव्हा शनिदेव कुंभ राशीत गेले तर मी एक व्हिडिओ टाकला होता की काहीतरी लॉटरी लागल्यासारखं त्यांना यश मिळेल. तो व्हिडिओ अजूनही आहे आणि त्याच्या 4 महिन्यानंतर ते उपमुख्यमंत्री झाले की जे कुठेच यादीत नव्हतं. कोणालाच ध्यानीबनी पण नव्हतं की अशी प्रगती त्यांची होऊ शकते. कारण की शनिदेवाने त्यांना अष्टक वर्गात कुंभ राशीला 5 बिंदू दिलेले. तेच जेव्हा शनी आता मीनेत जाईल म्हणजे 29 मार्च 2025 ला, तेव्हा 2च बिंदू आहे. तिथे त्यांची पडझड होताना दिसते. म्हणजे 2025 नंतर अजितदादांची पडझड होताना वाटतं. 29 मार्च 2025 नंतरचा 2.5 वर्षाचा काळ त्यांच्यासाठी प्रचंड संघर्षाचा आहे. ओके. आणि हेच मत जेव्हा पुन्हा 2027 येईल तेव्हा ते पुन्हा एका नव्या रूपात आपल्या समोर येतील. 27 नंतर. हो, डिसेंबर 27. हो. कारण की त्यांच्या पत्रिकेत शनी हा अत्यंत महत्वपूर्ण ग्रह आहे. तो राशी स्वामी आहे, लाभस्थानात बसलेला आहे. ओके. प्रत्येक पत्रिकेत एक विशिष्ट ग्रह हा बॉस असतो. तो ती पत्रिका चालवतो. ओके. तसं यांच्या पत्रिकेचा बॉस आहे शनी आणि आजच्या तारखेचा मुख्यमंत्री आहे बुध. हे दोघं आपसात मित्र आहे. तर त्यामुळे त्यांची पत्रिका चालते. परंतु डेव्हलप
होईल ती फक्त 29 मार्च 2025 पर्यंत, आणि 29 मार्च नंतर पडझड होईल आणि डिसेंबर 27 नंतर पुन्हा मोठी प्रगती, आणि ती दैदिप्यमान प्रगती आहे. म्हणजे तिथून मॅम मुख्यमंत्री पद मिळू शकतं आता नाही, तेव्हा हो तेव्हा चान्सेस आहे, तेव्हाच आहे चान्सेस काय, तेव्हा गॅरंटी आहे. म्हणजे 2028 वगैरे मध्ये पासून त्यांना जे 10 वर्ष चांगले मिळत आहे, 27 ते 37, ओके, त्या 10 वर्षात ते मुख्यमंत्री होऊ शकतात. अरे जबरदस्त. म्हणजे ऐकायला पण चांगलं वाटलं, कारण जेव्हा आपण अजित पवार बघतो मॅम, तर राजकारण साईडला सोडू, पण सगळे नेते बोलतात की सकाळी 8 वाजता मंत्रालयात असणारा नेता म्हणजे अजित पवार. कामाच्या बाबतीत तुम्हाला राजकारणाबद्दल माहित नाहीये, काहीच मला याच्याबद्दल माहित नाहीये, पण त्याचं कॉम्बिनेशन होणार, लोकांना पण चांगल्या इंटरेस्टिंग गोष्टी आज माहिती पडतील. अच्छा, तेच. आता मॅम दुसरी गोष्ट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबद्दल काय वाटतं, त्यांचे चान्सेस काय आहे मुख्यमंत्री पद वगैरे? घेऊयात सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळे यांची धनु राशीची पत्रिका आहे. ओके, हे लोक टार्गेट ओरिएंटेड असतात. म्हणजे एखादी गोष्ट ठरवली ना की ते त्याच्या मागे दिवस रात्र त्यांच्या मनात तो एकमेव विषय असतो. त्यांची पत्रिकेचा जो राशी स्वामी आहे तो दशमात आहे, शत्रू राशीत आहे. म्हणजे खूप वेळा क्वालिफिकेशन असूनही हे लोक ते देऊ शकत नाही जे देण्याचं सामर्थ्य त्यांच्यात आहे. ओके, म्हणजे त्यांचा जर गुरु पाहिला दशमेत कन्येच्या आणि तिथे अष्टक वर्गात दिलेले 6 बिंदू, तर हे नक्की की त्या व्याख्यानात जेवढा बोलतात त्यापेक्षा अधिक ज्ञान त्यांच्याजवळ असतं. ओके, महिला वर्गांप्रती त्यांच्या मनात अत्यंत सकारात्मक भाव आहे. व्यक्त करायला ही पत्रिका कमी पडते, एक्सप्रेस नाही करू शकत त्या स्वतःला, जसं त्यांच्यात ॲबिलिटी आहे त्या पद्धतीने त्या एक्सप्रेस नाही करू शकत. तर त्याला कारणच असं आहे बघा. एक असतं की आपण पाहतो जे जास्त ज्ञानी असतात ना ते कमी बोलतात, हुशार लोक कमी बोलतात असं म्हटलं आता. हा, आणि बोध, बुद्धिमत्ता आणि गुरु म्हणजे ज्ञान. ओके, ही पत्रिका गुरु चालवतोय, आणि आत्ताचा मुख्यमंत्री सुद्धा गुरुचा आहे. गुरु पत्रिकेत शत्रू राशीत केतूसह बसलेला आहे. त्यामुळे त्यांना काय कितपत हातात येईल ही शक्यता थोडी कमी होऊन जाते. कमी वाटते का मॅम? म्हणजे जेवढे ते परिश्रम करताय, आता बघा, आता त्यांनी निवडून येणं हा काही मोठा टास्क त्यांच्यासाठी नाही, पण तू मोठं यश, मोठं पद, मुख्यमंत्री पद मोठं असं तसं नाही वाटत आहे, नाही वाटत आहे. त्यांना सगळ्यात प्लस पॉइंट असं आहे की राशी स्वामीची महादशा ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आता गुरुमध्ये बुधाची अंतर्दशा सुरू आहे, ती त्यांना एक ऑगस्ट 2025 पर्यंत चांगली आहे. ओके, आणि त्याच्यानंतर त्यांना सुद्धा डाऊनफॉल आहे, पण त्यांचा खूप मोठा डाऊनफॉल नाहीये, कमी काळाकरता. हा, कमी काळाकरता आहे. एक असं असतं की मिडल रेंजच्या नेत्या, म्हणजे ते खूप खाली जाणार नाही किंवा खूप वर जातील, प्रगती असंही नाही. प्रॉपर स्टेबल त्या असतील. थोडंफार उतार चढाव हे राजकारणात असतात, तसं त्यांचं दिसतंय. ओके, ठीक आहे मॅम. आता आपण बघू की आपले अजित पवार झाले, त्याच्यानंतर सुप्रिया सुळेताई झाल्या. आता जरा काँग्रेसचा विचार करू थोडासा. तर काँग्रेसचे काय चान्सेस वाटतात मॅम तुम्हाला, की बाळासाहेब थोरात हे एक नाव आहे की भरपूर लोक म्हणतात की बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत जर काँग्रेसच्या जास्त सीट आल्या आणि महाविकास आघाडीचं सरकार बसलं तर? तूळ राशीची पत्रिका आहे, शनी उच्चीचा. येस, ही पत्रिका मी पण आज पहिल्यांदाच पाहते. ओके, विचारली होय, इथे बऱ्यापैकी सकारात्मकता आहे. हो, म्हणजे पूर्ण बहुमत मिळेल का तर नाही, पण बऱ्यापैकी अधिक मत त्यांना म्हणजे सीट्स मिळू शकतात. खूप जास्त नाही आहे, परंतु मागच्या त्यांच्या इलेक्शनचं किंवा आजपर्यंतचं जर त्यांचं रेकॉर्ड पाहिलं तर त्या तुलनेत 2 ते 3 स्टेप ते वर जात आहे बाळासाहेब थोरात. हा, आणि त्याला मदत म्हणजे आहे, त्यांना मदत मिळते ते त्यांच्या पक्षातल्या सिनियर्सची. बरोबर, त्यामुळे ते प्रगती करतायत, त्यांचे स्वतःचे निर्णय थोडेसे चुकतायत. म्हणजे आता जर आपण ही पत्रिका पाहिली तर रवी ग्रहाच्या महादशेत रवीचीच अंतर्दशा आहे. खूप वेळा काय होतं ना, त्या महादशेत जर त्याच ग्रहाची अंतर्दशा पुन्हा आली तर त्या काळात एक संघर्ष असतो, आणि रवी त्यांच्या पत्रिकेत निर्बली आहे. मग कधी कधी जेव्हा एखाद्या क्षणी ठाम निर्णय घ्यायचा असतो
तेव्हा ते पाऊल मागे घेऊन टाकतात. ओके, म्हणजे निर्णय क्षमता थोडी कमी पडते त्यांची याच्यामध्ये, कॉन्फिडन्स थोडा कमी पडतोय. हा, आणि जेव्हा ठामपणे सांगायचं हे असंच, तेव्हा सुद्धा अशी व्यक्ती माघार घेऊ शकते या काळात. पण मागच्या तुलनेत प्रगती आहे का, तर 100% प्रगती आहे. म्हणजे मागच्या त्यांच्या याच्या निवडणुकीत ज्या काही सीट असतील त्या 20 ते 25% प्लस आहे. मागच्या त्यांच्या काँग्रेसचं जे पण आलं त्यापेक्षा मला माहिती नाही, खरंच सांगतो, कारण माहिती नाही. मला विचाराल किती मिळाल्या होत्या माहिती नाही, पण ज्या काही मिळाल्या होत्या त्यापेक्षा या निवडणुकीत प्लस आहे. जबरदस्त. म्हणजे चान्सेस आहे म्हणजे त्यांचे मॅम ना, जर सीट येऊन गेला जास्त काँग्रेस आलं तर मग मुख्यमंत्री पण बनू शकतात ना ते, कारण काँग्रेसच पण जास्त सीट लढते महाराष्ट्रात. नाही, इथे काय होतं ना की इथे डिलिंग कॅपॅसिटी थोडी त्यांची कमी पडताना दिसते. निवडणुकीत यशाची संधी आहे, 100% आहे. 2025चे सुरुवातीचे 6 महिने यांच्यासाठी पण सकारात्मक आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपद येऊ शकतं, आलं तर टिकणार नाही हे तर आहेच, परंतु त्यांचं डिलिंग कॅपॅसिटी कमी पडते. त्यांच्या जर एखादा सहकारी म्हणा किंवा कोणीतरी त्यांच्या सोबत उभं राहिला, कारण इथे एक ते दिसतंय की जर एखादा सहकारी आला की जो डिलिंग करतोय सगळ्यांशी, जे व्यवहार चालतात, बरोबर, तर यांना मुख्यमंत्र्याची संधी आहे, होऊ शकते. हा, पण संख्या वाढते हे नक्कीच, मागच्यापेक्षा संख्या प्लस आहे. ओके ओके मॅम, जर आता आपण पुढचा नेता बघितला तर जे ऑलरेडी मुख्यमंत्री होऊन गेलेले ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ओके, एक मिनिट, कारण इंटरेस्टिंग पार्ट आहे उद्धव ठाकरेंना ऐकण्यासाठी भरपूर लोक आतुर पण असतील. यांची सिंह राशीची पत्रिका आहे, जिला आपण राज राशी म्हणतो, परंतु सिंह राशीचा स्वामी रवी हा व्ययात कर्क राशीत गेलेला आहे आणि तो शुक्राबरोबर आहे. त्यामुळे इथे काय होतं ना, 2 बाबी या पत्रिकेत घडून येतात. म्हणजे पत्रिका पॉवरफुल आहे का? हो आहे. प्रगती आहे, परंतु त्याहीपेक्षा या पत्रिकेचा एक सगळ्यात मोठा ड्रॉबॅक, ते आता अशा व्यासपीठावर सांगावं की नाही मला माहिती नाही, पण तो आहे की धृतराष्ट्र जसा अंधपुत्र भक्त होता, तसं कुठेतरी अंधपुत्र प्रेम इथे या पत्रिकेत दिसतं. म्हणजे मुलाबद्दल जास्त प्रेम, त्यामुळे स्वतःची अधोगती ही पत्रिका दाखवते. बरोबर. तर तसा एक योग या पत्रिकेला आहे आणि त्यामुळे ते अनेक निर्णय घेत असताना सातत्याने त्या खिडकीतून घेतात. बरोबर आहे. ही त्यांची कार्य करण्याची पद्धत आहे. त्यांना आता गुरुची महादशा सुरू आहे, गुरु धनेचा आहे, पंचमात आहे, त्रिकोण स्थानात आहे, राजयोग करतोय, त्यामुळे हा काळ त्यांच्यासाठी निश्चितच चांगला आहे. परंतु इथे सुद्धा पुन्हा एकदा असं घडतंय की जून 25 ते 26-27 पर्यंतचा काळ थोडा संघर्षाचा जाईल, कारण शनीचं मीनेचं गोचर त्यांना त्रासदायक आहे. परंतु खूप संघर्ष यासाठी नाही जाणार की पत्रिकेचा मुख्य पावर गुरुमध्ये एकवटलेली आहे. गुरु आता वृषभेत आहे की जो त्यांना चांगला आहे, मिथुनेत आहे तो सुद्धा चांगला आहे, कर्केत त्यांना चांगला आहे, त्यामुळे त्यांना अल्टिमेट बेनिफिट होत राहणार. म्हणजे नशीब चांगलं आहे त्यांचं, भाग्य चांगलं आहे, भाग्य समृद्ध आहे. हो. मग मॅम काय वाटतं, मुख्यमंत्री पद परत मिळेल? नाही वाटत आहे. मुख्यमंत्री पदाचं थोडंसं एक पाऊल ते यस गुरुमध्ये चंद्र. एक मिनिट, इथे कुठेतरी एक शक्यता नाकारता येत नाहीये, ठाम नाहीये. म्हणजे आतापर्यंत मी पण विचार केलेला नव्हता, पण शक्यता नाकारता येत नाहीये. कारण कसं झालं ना की 20 नोव्हेंबर इलेक्शनची तारीख आहे, 23 नोव्हेंबर मतमोजणीची तारीख आहे. तर 20 तारखेला चंद्राचं गोचर कर्क राशीतून सुरू राहील आणि 23 तारखेला तो सिंह राशीत येईल. म्हणजे मूळ चंद्रावर चंद्र आलेला असेल. बरं. हा, मग आता काय होतं ना, याच्यात मतमोजणी जेव्हा सुरू होईल तेव्हा सिंह राशीत चंद्र असेल, तिथेच त्यांचा राहू पण आहे. राजकीय व्यक्तीसाठी राहू हा विशेष प्रभावी असतो. पण मत देण्याच्या दिवशी चंद्र व्ययात आहे, त्यामुळे जेव्हा मतदार मत द्यायला जाईल तेव्हा तो संभ्रमित होऊ शकतो, बऱ्यापैकी कन्फ्यूज होऊ शकतो. म्हणजे कधी कधी असंही होईल की यांच्या फेवरचे काही मतदार
ते विशिष्ट वेळेत मत द्यायचं असतं, त्या वेळेत विचार करत करत त्यांची वेळ निघून जाईल, असं होऊ शकतं. कारण की चंद्र त्यांचा कर्क राशीत वेळ स्थानात आहे आणि मूळ पत्रिकेत तिथे शुक्र आणि रवी आहे. बरोबर. शुक्र हा महिला वर्ग जास्त दाखवतो. तर महिला वर्ग जो ठाकरेंचा सपोर्टर असेल, त्यांच्या पक्षातला जो कोणी असेल, तो जेव्हा मत द्यायला उभा राहील तेव्हा तो वोट तिथे ठेवल्यावर संभ्रमित होईल की कुणाला देऊ, कन्फ्युज राहील वोटर. हो, बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात. कारण काय झालंय मॅम, आता म्हणजे मी एक राजकीय दृष्ट्या सांगतो की महाविकास आघाडी जेव्हा ठाकरे गेले त्याच्यामुळे त्यांचं जे कोर वोट होतं हिंदुत्वाचं होतं आणि महाविकास आघाडीचं वोट हे थोडंसं जे आपण म्हणू शकतो की मोमेडियन वोट किंवा मुस्लिम वोट आपण म्हणू शकतो, बऱ्यापैकी तेही होतं. ते लोक पण त्यांनी लोकसभेच्या वेळेस ठाकरे गटाला मदत केली, त्यांनी वोटिंग केलं, बट त्यांच्यात मग थोडेसे कन्फ्युजन झालेलं आहे नंतर. तर ते तुम्ही जे बोलताय ते त्या लोकांना होऊ शकतं. पण तुम्ही असंही सांगितलं की 23 तारखेला मोजणीच्या दिवशी त्यांच्यासाठी चांगलं आहे, येईल म्हणजे सत्ता नाही येणार, सीट मिळतील बऱ्यापैकी. बऱ्यापैकी म्हणजे जे त्यांना आता आज खूप अनिश्चित आहेत ते. म्हणजे आजचं जर आपण पाहिलं ना तर आज मेष राशीत चंद्र आहे, मेष त्यांच्या भाग्यस्थानात येते, भाग्याने त्यांना मिळेल, परंतु ते स्वतः अनकॉन्फिडंट आहे. बरोबर. म्हणजे ही पत्रिका आता अशा वेळी काही सोपे उपाय पण असतात, तो आपला विषय नाही, परंतु आता ते अनकॉन्फिडंट आहे. जर बघत असतील तर त्यांनी तुम्हाला कॉल करावा, मॅम नक्की त्यांचे त्यांना उपाय देतील आणि मुख्यमंत्री पदात जवळ जाण्याची संधी तरी उपलब्ध होऊ शकते. हो, आहे संधी आहे, नाही असं नाही, परंतु स्थैर्य नाही. म्हणजे कधी कधी काय होतं ना, जरी मिळणार असलं तरी टिकणार नाही असं पत्रिका सांगते. ओके मॅम, पुढचे नेते आपले एक देवेंद्र फडणवीस उरले आणि एक एकनाथ शिंदे उरले. तर फडणवीसांबद्दल आधी बोलू आपण, कारण एकनाथ शिंदे आता ऑलरेडी मुख्यमंत्री आहे. पण फडणवीसांसोबत असं का होतं मॅम? 2014 ते 2019 मध्ये खूप चांगलं काम होतं. म्हणजे मी असं की बीजेपी सपोर्टर किंवा काँग्रेस सपोर्टर या गोष्टीत न जाता जर आपण बघितलं, कंटिन्यू 5 वर्ष सरकार चालवणारा मुख्यमंत्री अशी त्यांची ओळख आहे. आधी पण राहिले, खूप कमी मुख्यमंत्री असे राहिले. त्यासोबतच एक वक्तृत्व चांगलं, महाराष्ट्राला जेव्हा रिप्रेझेंट करतात तेव्हा सगळ्या भाषेंमध्ये बोलता येणारं एक व्यक्तिमत्व. त्याच्यानंतर कोणते प्रोजेक्ट, मेट्रोचा प्रोजेक्ट येतो. त्याच्यानंतर म्हणजे राजकारणाच्या गोष्टीमध्ये जेव्हा आपण बघतो तर चाणक्य म्हटलं जातं. होय, काय गोष्टी नडताय मॅम त्यांना पत्रिकेनुसार? काय गोष्टी नडताय? नाही, 2 गोष्टी असतात, कर्म आणि भाग्य. तर त्यांच्या कर्मानुसार त्यांनी आजही मुख्यमंत्रीच राहायला हवं होतं, असं त्यांची कर्माची दिशा स्पष्ट होती. पण इथे भाग्य काय करतं ना, भाग्य इथे पुन्हा केतूची महादशा आहे. फडणवीसांना पण केतूची महादशा आहे. आणि म्हणूनच मागे जेव्हा मी त्यांच्याबद्दल बोलली होती तर त्यांना मी सांगितलं होतं, जोपर्यंत तुमची केतूची महादशा आहे तुम्ही किंग मेकर राहा. ते जर आता चर्चेत जरी आले की मी मुख्यमंत्री होईल तर ते अपयशी होतील. मुख्यमंत्री नाही होऊ शकत यावेळेस, पण नाहीच. आणि त्यांनी ते प्रयत्न केला तर ते अपयशी होतील. आणि त्यांनी जर हा प्रयत्न केला की आपल्या युतीचं सरकार स्थापन करू तर युतीला यश मिळू शकतं. परंतु जर BJP कडून किंवा फडणवीस यांच्याकडून जर प्रयत्न केला गेला की आमचंच सरकार व्हावं तर त्यांना दडदडीत अपयश मिळण्याची शक्यता आहे. कारण जानेवारीपर्यंत त्यांना केतूची महादशा आहे. जानेवारीपर्यंत 25. होय, फडणवीस हे खूप मोठ्या उंचीवर पोहोचणार आहे. महाराष्ट्राच्या नाही, ते देशाच्या राजकारणात जातील. कारण केतूनंतर त्यांना शुक्राची महादशा सुरू होईल. शुक्र हा भाग्येश आहे, त्रिकोणाचा स्वामी असून केंद्रात बसलेला आहे. आणि शुक्राने त्यांना अष्टक वर्गात खूप मोठं प्राबल्य दिलेलं आहे. नवमांशात सुद्धा शुक्राने त्यांना प्राबल्य दिलेलं आहे. त्यामुळे हे 100% आहे की ही व्यक्ती 2027 मध्ये राष्ट्रीय पातळीच्या अगदी म्हणजे ज्याला आपण संरक्षण मंत्री म्हणू शकतो, गृहमंत्री म्हणू शकतो, या पदावर ही व्यक्ती 100% पोहोचेल. बरोबर. आज मुख्यमंत्री होईल का तर ती होण्याची शक्यता नाही. आणि त्यांनी तो प्रयत्न चुकूनही करू नये. त्यांनी जर आज तो प्रयत्न केला केतूच्या महादशेत तर त्यांची भविष्यातली संधी जाते. मॅम म्हणजे जर आज फडणवीसांनी ट्राय केला तर पुढे जे येणार आहे शुक्राच्या वेळेस तेव्हाही त्यांची संधी जाऊ शकते, कमी होऊन जाते. कारण भाग्य अधिक कर्म म्हणजे आजचं आयुष्य. कर्माचा प्रभाव हा असतो, सगळं लिहिलेलं असतं. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगते की घटना या घडण्याच्या पूर्वीच आपल्या माइंडमध्ये येतात. आता मी असं माऊस उचलला
तर माऊस उचलणं ही घटना घडण्यापूर्वी माइंडमध्ये अगोदर रेकॉर्ड आलेलं असतं असं सायंटिस्टनं शोधलंय. बरोबर. म्हणजे एखाद्या घटनेची अगोदर पूर्वनियोजन होतं, नंतर घटना होतं. मग ते पूर्वनियोजन म्हणजे हे जे पत्रिका सांगते. तर त्यांच्या बाबतीत पूर्वनियोजन असं सांगतंय की त्यांनी आता किंग होऊ नये, ती चूक करू नये. ती चूक जर त्यांनी केली तर त्यांची भविष्यातील प्रगती स्वतः मागे जाते. मॅम, तुम्हाला असं वाटतं का की जेव्हा 2014 ते 19 मध्ये आपण फडणवीसांना पाहिलं तेव्हा त्यांचं कंपॅरिझन मोदींसोबतही केलं गेलं आणि योगींसोबतही केलं गेलं. फ्युचर PM म्हणून पण त्यांच्याकडे बघितलं गेलं आणि खूप लोकांना वाटतं की हा माणूस बनला पाहिजे पंतप्रधान. पण काही राजकीय घडामोडी घडल्या आणि त्यांना त्यांचे पाय खेचले गेले मागे. त्यांचे भरपूर गोष्टी त्याच्यात आल्या. काही लोक त्यांना त्यांच्या कास्टवरून हे करतात, त्यांना त्यांच्या शरीरावरून बोलतात. पण तो माणूस उभाच आहे मॅम अजून, तो सगळ्यांना टक्कर देतोय. तर तुम्हाला वाटतं की देवेंद्र फडणवीस फ्युचरमध्ये कधी पंतप्रधान बनू शकतात? 2027 तर त्यांना शक्यता आहे. त्यांनी आज फक्त अजून 1 वर्ष मोठं पद घेऊ नये, किमान 8 महिने. आता 8च महिने उरले त्यांचे. केतूच्या महादशेला का मॅम? केतूची महादशा 4 महिने उरली, पण ती महादशा संपल्यावर तिची सावली असते. समजा आपण कोळशाच्या पावडर मधून चालत गेलो तर पायाला लागलेला असतो ना तो निघू द्यायला लागतो. मग शुक्र हा या पत्रिकेत भाग्येश आहे आणि केंद्रात असल्यामुळे प्रचंड प्रबळ आहे. मग हा शुक्र सत्तेवर येईल, आजूबाजूच्या गोष्टीचं अवलोकन करेल आणि त्यानंतर कार्य सुरू करेल. बरोबर. तर त्याला साधारण टोटल प्रोसेसला 8 महिने लागतील. 8 महिन्यानंतर ही पत्रिका, ही व्यक्ती प्रचंड प्रगती करेल की जी त्यांची ॲबिलिटी आहे, जो त्यांचा हक्क आहे, जो त्यांचं कर्म आहे, ऍक्च्युअल ज्या कर्माने ते चालतात, ते त्यांचा हक्क आहे. पण तो डावलला गेला असेल वॉट एव्हर. कारण की केतू तुम्हाला अध्यात्माकडे नेतो, जे त्यांना घेऊन गेलेलं आहे. आणि म्हणूनच हे एवढं सोपं नसतं की समोर मुख्यमंत्र्याची खुर्ची आहे, आपण बसणार आणि त्या क्षणी असं तसं 2 पावलं मागे सरकणं हे अक्षरशः सोपं नाही. हे केतू करून घेऊ शकतो. म्हणजे कोणताही ग्रह वाईट नाहीये. बरोबर आहे. हे सामर्थ्य केतूने त्यांना दिलं की पेशन्स आणि तितक्याच याच्याने काम केलं. परत 2.5 वर्ष पुन्हा चेहऱ्यावर त्यांच्या कधी आपल्याला दिसली नाही नाराजीची रेषा. बरोबर. तर हे केतू देतो. बरोबर. तर फडणवीसांबद्दल एक बोलल्या मॅम आता की पॉसिबिलिटी खूप कमी आहे सध्या, आणि जरी आली तरी त्यांनी ती अवॉइड केली पाहिजे, कारण त्यांच्यासाठी वेगळं काहीतरी लिहून ठेवलंय 2027 नंतर. मॅम, आता महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब अनिश्चित होतं. म्हणजे तुम्हाला वाटलं होतं की ते मुख्यमंत्री बनणार आहे तेव्हा? तुम्ही जसं बोलल्या प्रेडिक्शन केलं होतं. काय होतं पत्रिकेत, काय होतं तेव्हा की राहू स्ट्रॉंग होता का? राहूची महादशा लागली आणि ते मुख्यमंत्री झाले. म्हणजे त्यांना मुख्यमंत्री करणारा ग्रह जर कोणता असेल तर तो राहू होता. आणि आता सुद्धा त्यांना राहूचीच महादशा सुरू असून त्याच्यात शुक्राची अंतर्दशा आहे की जी त्यांना अत्यंत प्रबळ आहे. म्हणजे आणि विशेष म्हणजे शुक्र हा स्त्री ग्रह आहे. पत्रिकेत 2 स्त्री ग्रह असतात, चंद्र आणि शुक्र. तर महिला वर्ग एक सपोर्ट देते. दुसरं, आपण जेव्हा विचार करतो की भावंड, बहिणी, भाऊ हा विषय जेव्हा येतो तेव्हा तृतीय स्थान आणि तृतीयेश महत्वाचा ठरतो. तर या पत्रिकेला तिथे शनी आहे, स्वराशीचा, मूळ त्रिकोण राशीचा. म्हणजे त्यांना बहिणी भरभरून पावतील. म्हणजे लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्यांना पावते. म्हणजे त्यामुळे त्यांची यश वाढणार आहे, सत्ता ते टिकवून ठेवणार आहे, कार्य करणार आहे. फक्त इथे काय होतं ना की इथे 2 बाबी येतात की त्यांची प्रगती होते, त्यांना सीट्स मिळत आहे, इथपर्यंत ठीक आहे. पण त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा येतो की बाजार, त्याच्यात जो जिंकेल तो मुख्यमंत्री होईल. म्हणजे मॅम, तुम्हाला आता एकनाथ शिंदे बद्दल तुम्ही असं म्हणताय की त्यांची खूप जास्त पॉसिबिलिटी आहे. म्हणजे आपण जितके नेते पाहिले तर सगळ्यांच्या पत्रिकांमध्ये सध्या तरी 1 नंबर एकनाथ शिंदेचे चान्सेस खूप जास्त. उद्धव ठाकरे त्या खालोखाल. 2 नंबर उद्धव ठाकरे का मॅम? जबरदस्त. आता महाराष्ट्र कोण जिंकतंय आणि काय वाटतंय तुम्हाला? नाही, महाराष्ट्राची जेव्हा आपण सर्वप्रथम पत्रिका घेतली होती तर तिथे अस्थिर्य, म्हणजे कितीही यांनी आघाडी म्हणा की युती म्हणा, कोणी पण पूर्ण बहुमत प्राप्त करणार नाही. व
इकडनं हे लोक काही ओढतील, काही ते लोक ओढतील, असा एक सावळा गोंधळ किंवा गोलमाल बरोबर. घटना चालतील. प्रचंड अस्थिर्याचं वातावरण राहील आणि त्यानंतर ही जी सत्ता बनेल ती टिकणार नाही. आणि म्हणूनच एरवी जसं आम्ही पटकन सांगू शकतो, आम्ही सांगू शकतो पेक्षा ग्रह सांगू शकतात, तसं इथे कोणताही ग्रह कोणत्याही नेत्याला 100% देत नाही आहे. हो. म्हणजे जसं तेव्हा मी 100% सांगू शकत होती ते कोणी नसताना की हे मुख्यमंत्री होतील, आज नाही सांगू शकत. अरे. आज त्यांचे ग्रह प्रचंड प्रबळ आहे. परंतु बघा, व्यक्तीवर स्वतःचा प्रभाव पडतो, ज्या ठिकाणी तो राहतो त्यांचा प्रभाव पडतो, राज्याचा पडतो, देशाचा पडतो, पक्षाचा पडतो आणि जागतिक पडतो. बरोबर आहे. तर त्यांना हे जे बाह्य प्रभाव आहे, विशेषतः महाराष्ट्राची जी कुंडली आहे, त्यामुळे सत्तेच्या जवळ जाऊनही मिळेलच याची शाश्वती नाही. बरोबर बरोबर. म्हणजे याच्यात तुम्ही असं सांगितलं मॅम की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री बनू शकतात त्याच्या स्वतःच्या कुंडलीमुळे, पण ती जी महाराष्ट्राची कुंडली आहे ती अनस्टेबल असल्यामुळे महाराष्ट्रात कुणाची सत्ता येऊ शकत नाही, सध्या टिकू शकत नाही. किती महिने टिकेल मॅम जे सरकार बसेल? 6 महिने. 6 महिन्यानंतर मग परत निवडणुका होऊ शकतात? ते नाही माहिती, ते सरकार कोसळेल, मग निवडणुका होऊ शकतात किंवा व्हॉटएव्हर, पण सत्ता कोलमडेल हे नक्की आहे. बरोबर आहे. आणि ते महाराष्ट्राची पत्रिका सांगते. मग आता जे सरकार बसेल ते कसं बसू शकतं? आता आपण आजच विचार करतो की समोरची व्यक्ती या 6 पक्षांपैकी कोणत्या पक्षात आहे, तेव्हा ते स्वतःही विचार करतील की आपण कुठे आहोत. हो. म्हणजे मनी पॉवर मॅटर करेल का मॅम यावेळेस? आपण तसं बोलू नये, मला राजकारणातलं कळत नाही, शब्द चुकले तर अजून गोंधळ नको. पण अस्थैर्य, अशांतता, ठाम एका बाजूने कौल जाईल असं नाही, असं नाहीये. अनस्टेबल आहे. उद्धव ठाकरे पण मतं मिळवत आहे, काँग्रेस पण मतं मिळवते, ते एकनाथ शिंदे पण मिळवत आहेत, फडणवीस पण मिळवत आहे. म्हणजे सर्व पक्ष थोडे 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 अशा सीट होतील. आणि म्हणून मग एकालाच पूर्ण बहुमत नाही आहे, काठाकाठावर सगळे पास होतील. आणि मग ठामपणा नसल्यामुळे स्थैर्य नसेल. बरोबर आहे. तर गाईस, तुम्ही ऐकलं की मॅमनी सगळे जे महत्त्वाचे नेते महाराष्ट्रातले त्यात सगळ्यांचे प्रेडिक्शन्स दिलेले, जे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत त्यांचे काय सांगता येतं की कुणीतरी वेगळाच मुख्यमंत्री बनू शकतो महाराष्ट्राचा, त्याची कुंडली बघितल्याशिवाय तरी कळणार आपल्याला. हा, ही मर्यादा असते. कसं असतं ना, प्रत्येक शास्त्राला एक मर्यादा असते. बरोबर आहे. की या शास्त्राची पण ही मर्यादा आहे की आपण भारताच्या 140 कोटी लोकांपैकी कुणाचे प्रत्येकाची कुंडली पाहू शकत नाही. त्यामुळे तिसराच एखादा व्यक्ती येऊ शकतो ना. ते शास्त्र परफेक्ट आहे असं मी म्हणेन की हे शास्त्र तेवढं सखोल आहे, शास्त्राची ती ताकद आहे की ते दिशा दाखवतं. आणि हे दिशादर्शक शास्त्र आहे. बरोबर आहे. की भविष्यात काय घडेल हे सांगणारं एकमेव शास्त्र दिशादर्शक शास्त्र. हवामान खातं चुकू शकतं, सगळे खाती चुकू शकतात, त्या तुलनेत हे खातं फारसं चुकत नाही. म्हणजे मॅम तुमचा हा जो तुमचा जो विश्वास आहे याच्यावरचा, तोच सांगून जातो की याची पॉवर किती आहे. होय, बरोबर आहे. अनुभवातून. तर जे पण पॉलिटिशियन बघताय किंवा कुणी राजनैतिक कार्यकर्ते बघताय की ज्यांना त्यांचं भविष्य उज्ज्वल करायचं आहे राजकारणामध्ये, ते लोक मॅमशी कॉन्टॅक्ट करू शकतात उतरायची. आता या निवडणुका तर एकदम जवळ आलेल्या आहे, यांचं याच्यात तर तुम्ही आता नाही करू शकत, बट येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका किंवा काही, तर तुमची काही इच्छा असेल तर तुम्ही मॅमला जो नंबर आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकला आहे तिथे व्हॉट्सॲप करा, कॉल करू नका. व्हॉट्सॲप केल्यानंतर मॅम रिप्लाय करेल, त्यांची टीम रिप्लाय करेल आणि त्या स्वतः तुम्हाला कन्सल्ट करतात. त्यामुळे जर तुमची इच्छा असेल, तर राजकारणाबद्दल काही असेल तुमचं, तर तुम्ही नक्की मॅमसोबत कॉन्टॅक्ट करू शकता. आणि मॅम तुमचं धन्यवाद की तुम्ही जळगाववरून येऊन आज पुण्यामध्ये इतकी चांगली माहिती दिलेली आहे. आणि एक मला आज वेगळाच आनंद आहे कारण आपण दोन्ही जळगावचे. थँक्यू सो मच. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.